आता पाहणार आहोत सविस्तर बातमी। चंद्राम चव्हाण गुरुजींचं कार्यकर्तृत्व अफाट असून एक व्यक्ती नसून चालती बोलती एक संस्थाच होती, असं मनोगत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं। शैक्षणिक कार्यात तर गुरुजींनी ठसा उमटवला, त्याचप्रमाणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही हिरिरीनं कार्य केलं, असंही ते म्हणाले। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी चंद्राम चव्हाण गुरुजींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये गुरुजींचा सिंहाचा वाटा होता, असंही ते म्हणाले। पुतळ्याच्या स्वरूपामध्ये चंद्राम चव्हाण गुरुजी हे कायम अमर राहतील, असं मनोगत शिंदे साहेबांनी व्यक्त केलं। गुरुजी हे आम्हाला अतिशय आधार स्तंभ होते। त्यांच्या सान्निध्यात आम्ही नेहमी असायचे। मी राजकारणात आल्यानंतर तर ते मला खूप मदत करायचे। माझ्या पहिल्या इलेक्शनला करमाळ्यामध्ये ते रात्रंदिवस त्या ठिकाणी असायचे आणि त्या सगळ्या लमाणतांड्यावर ते तिथं जाऊन यायचे, सगळे सांगायचे मी अशा ठिकाणी गेलो। हे केवळ माझ्याच वेळेस नाही, तर नंतर काँग्रेस पक्षाच्या सगळ्या त्या उमेदवारांच्यासाठी गुरुजी सातत्याने प्रयत्न करत असत। एक तत्ववादी अशा प्रकारचे हे आमचे काँग्रेसचे नेते होते। आध्यात्मिकाची त्यांना जोड असल्यामुळे सत्यवादी विचारसरणीनं ते नेहमीच पुढे जात असत आणि त्या विचारातून त्यांनी आपल्या संस्था उभा केल्या। नेहरू नगरचं सगळं वसाहत उभी केली, शिक्षणाचं क्षेत्र त्यांनी निवडलं आणि त्या ठिकाणी D.Ed कॉलेज B.Ed कॉलेज सगळं झालं। इतकंच नाही तर मिलिटरी कॉलेज त्यांनी विद्यालय काढलं। ही दूरदृष्टी असल्याशिवाय माणूस हे करू शकत नाही। तर असं हे दूरदृष्टी असणारे हे आमचे नेते आज नाही आहेत, पण ते आता आम्हाला समोरच आहेत असं वाटतं। तर आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आहे, त्याला मी मुद्दाम इथं उपस्थित राहिलो, कारण काही दिवसापूर्वी मला त्यांच्या चिरंजीवाने मला आमंत्रण दिलं आणि मी येतो म्हणून सांगितलं तर 12 तारखेला, त्याप्रमाणे मी आलो। हा पुतळा उद्याच्या पिढीकरता खूप प्रेरणादायी असेल। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरंच काही।